भगवान भोले बाबाच्या सेवेचं फल त्या ठिकाणी सांगितलं आहे। ग्रहराज राजाची कथा या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे। शिवरात्रीचा दिवस होता। ग्रहराज झाडावर बसलेला होता। ते झाड होतं बेलाच्या पानाचं, म्हणजे बेलाचं झाड होतं। हातामध्ये कमंडलू भरलेला होता। आणि मग तो ग्रहराज त्या ठिकाणी शिकारीसाठी आला होता। आणि त्याने समोर हरिण पाहिली, बाण मारणार तेवढ्यामध्ये हरणीला बाण लागला नाही, पण बेलाच्या झाडातून ज्या वेळेला बाण निघाला हरणीला लागला नाही, पण बेलाचं पान त्या शिवरात्रीच्या दिवशी तो ग्रहराज बेलाच्या झाडावर बसलेला होता आणि तो बाण मारत असताना प्रत्येक पान शिवपिंडीवर खाली पडायचं। प्रत्येक पान त्या ठिकाणी शिवपिंडीवर खाली पडायचं। आणि मग एका हातात कमंडलू होतं, कमंडलूतलं पाणी पुन्हा पिंडीवर खाली पडायचं। तसं करत करत त्या ठिकाणी तो शिकारीसाठी आलेला शिवरात्रीच्या प्रहारामध्ये प्रहर सांगितले आहेत 4, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 आणि 4 प्रहरामध्ये त्याने शिकारीसाठी गेलेला ग्रहराज त्या ठिकाणी भगवान भोले बाबा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि प्रगट झाले आणि सांगायला लागले, सांग तुला काय पाहिजे। सहज त्याच्याकडून सेवा घडली। तो गेला कशासाठी? शिकारीसाठी, पण सहज त्याच्याकडनं सेवा घडली। त्यांनी सांगितलं, भगवान भोले बाबा मला पुढच्या जन्मामध्ये प्रभू रामचंद्राची सेवा होईल असं त्या ठिकाणी वरदान द्या। आणि सांगितलं, ग्रहराज किष्किंधा कांडाचं त्या ठिकाणी राज्य तुला मी देणार आहे। अखंड प्रभूची सेवा करण्यासाठी रामायणामध्ये ग्रहराज हा भगवंताची सेवा करणार अत्यंत लाडका भक्त त्या ठिकाणी ठरला। भगवंताच्या सेवेमुळे सहज त्या ठिकाणी सेवा घडली। सहज शिकारीसाठी गेला आणि सहज सेवा घडली। म्हणून जसं सहज त्या ठिकाणी आपण सहज कथेला येऊन बसलो, बरोबर? सहज कथेला आलो, कुणी झोप काढतंय, कुणी खालची दगड खेळतंय, कुणी एकमेकीशी गप्पा मारतंय। इथं जर बोललात ना बाबा इथं कथेत, तर बेंडकीच्या जन्माला जावं लागतंय बरं। कशाच्या? हां, मग ते तुम्ही ठरवा इथं बोलायचं नाही का बोलायचं। प्रभूचं नामस्मरण त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। एकदा काय झालं, भक्ती त्या ठिकाणी माणसाने कशी करावी, जगद्गुरु तुकोबरायाने आम्हाला शिकवलं भक्ती कशी करावी। ज्या वेळेला तुकाराम महाराजांचं कीर्तन चालायचं, खूप सगळे भक्त मंडळी येऊन बसायचे आणि मग महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी सुरू झालं। कीर्तन एवढं त्या ठिकाणी रंगात आलं। 11 वाजले, काल जसे आपल्याला वाजले, 12 वाजले, 1 वाजला तरी कीर्तन सुरू झालं, चालूच होतं रात्रभर। आणि मग सगळे पहारेकरी त्या ठिकाणी हळूहळू एक 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 घरी जायला लागले। शेवटचा भक्त त्या ठिकाणी थांबलेला होता। पहाटे 4 वाजले। तुकाराम महाराज म्हणले, जाऊ द्या, सगळे गेले तरी एक तरी आहे ना। सगळे उठून गेले आणि तो एक होता, तो एक बी करामतीच होता। तो म्हणे, बाबा मी तुमचा विठ्ठलाचं नामस्मरण ऐकायला नाही थांबलो, माझी घोंगडी तुमच्या खाली अडकली म्हणून थांबलो। म्हणजे कथेमध्ये असे नाना प्रकारचे भक्त असतात।